विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजची तासिका आज आपण अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म. तर विद्यार्थी मित्रांनो, तर चला आजच्या तासिकेतील पहिल्या प्रश्नाकडे जाऊ. पहिला प्रश्न आपल्यासाठी काय? परत एक वेळेस सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलवरती दररोजचं तुम्हाला येता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS तसेच इयत्ता 3री 4थी MTSBT सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका पाहायला मिळतील. तर चला त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे? तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? एक संख्या 50हून लहान आहे, 7च्या पटीत आहे, बरोबर 3 अवयवाची आहे, ती संख्या कोणती? पहा, या ठिकाणी प्रश्नामध्ये 3 अटी घातलेल्या आहेत. एक संख्या आहे ती काय आहे? 50हून लहान आहे, म्हणजे 50पेक्षा लहान आहे. दुसरी अट अशी आहे ती 7च्या पटीत आहे, बरोबर आहे. तिसरी अट अशी आहे बरोबर 3 अवयवाची आहे, म्हणजे त्या संख्येचे जर आपण अवयव पाडले तर 3 अवयव पडतात. ही पहिली अट, ही दुसरी अट आणि ही तिसरी अट. आता एक एक अट आपण पाहू. काय म्हणतंय? 50हून लहान. पर्याय पहा. पहिला पर्याय 49 आहे, दुसरा 42 आहे, तिसरा 14 आहे आणि चौथा 35 आहे. म्हणजे हा D, C, B आणि A, म्हणजे 4ही पर्याय 50पेक्षा लहान आहे, बरोबर आहे. दुसरी अट काय म्हणते? 7च्या पटीत, म्हणजे 7च्या पाड्यात. 7 7 49, 7 7 42, 7 2 14, 7 5 35, म्हणजे तिन्ही हे काय? 4ही काय आहे? पर्याय 7च्या पटीत आहेत. म्हणजे हेही आपल्याला आलं पाहिलं. आता बरोबर 3 अवयवाची आहे. 49चे अवयव पाडा. 49चे अवयव 49ला कितीनं भाग जाते? 7नं. 7 7 49, 7 1 7. हे 49चे अवयव काय मिळाले? 7 गुणिले 7, 2च अवयव मिळाले. त्याच्यानंतर 42चे अवयव पाडा. 42ला 2नं भाग जाते, 2 2 4, 2 1 2. परत ह्याला 3नं भाग जाते, 3 7 21, 7 1 7. म्हणजे 42चे अवयव काय मिळाले? 2 गुणिले 3 गुणिले 7, हे 3 अवयव मिळाले. म्हणजे पर्याय क्रमांक येईल का? ह्याचे 2 अवयव आहेत, 3 येण्याची शक्यता आहे. 14चे अवयव पाडा. सर्वच पर्याय पाहू आपण. 2 7 14, 7 1 7. 14चे अवयव काय मिळाले? 2 गुणिले 7, म्हणजे हाही पर्याय येणार नाही. तिसरा पर्याय आहे 35. 35चे अवयव पाहू. 5नं भाग जातो, 5 7 35, 7 1 7. 35चे अवयव काय मिळाले? 5 गुणिले 7, 2च अवयव मिळाले, म्हणजे हाही येणार नाही. म्हणजे उत्तर काय येतं विद्यार्थी मित्रांनो? तर उत्तर येतं आपलं 42, पर्याय क्रमांक B. बीचं वर्तुळ काळं करूया. आलं का उत्तर? अवघड आहे का? हो, काहीच अवघड नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 2. नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील इयत्ता 5वी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील घटक 4 त्यातील स्वाध्याय 4.2 मधील हा दुसरा प्रश्न आपण अभ्यासत आहोत. दुसरा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? पहा, 37चा सर्वात लहान विभाजक कोणता? प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न काहीच अवघड नाही. कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो. किती असतो? 1 असतो. कोणतीही संख्या असू द्या ती, त्याचा सर्वात लहान विभाजक किती असतो? तर 1 असतो. आलं का लक्षात? कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो. आणि कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक 30 संख्या असते आणि सर्वात लहान विभाजक 1 असतो.
मग आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणले 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? तर लहान विभाजक कोणता? 1. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मराठी चॅनलला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील तुम्हाला हवे तसे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3 का आहे? प्रश्न एकदम सोपा आहे. प्रश्न काय आहे? जर तीन क्रमिक संख्यांची बेरीज 15 आहे तर मधल्या संख्येचा वर्ग असेल. पहा, 3 क्रमवार संख्या आहेत, त्यांची बेरीज किती आहे म्हणते? 15 आहे म्हणते. तर मधल्या संख्येचा वर्ग. तर काय करायचं माहिती आहे का? आपल्याला जर मधली संख्या काढायची असेल तर याची सरासरी काढायचं. ह्याची काय करायचं? सरासरी काढायचं. समजा आपल्याला मधली संख्या काढायची तर काय करायचं? मधली संख्या बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या भागिले एकूण. सर्व संख्यांची बेरीज किती दिली आहे? 15. भागिले एकूण संख्या किती आहे? 3. 3 ने भाग घाला. 3 1 3 3 5 15. ही मधली संख्या मिळाली. काय मिळाली? मधली संख्या 5. आता हे 15 येते का नाही बघा बेरीज सगळ्याची. क्रमिक म्हणजे क्रमवार. क्रमिक म्हणजे काय? क्रमवार. पहा इथं आपण करू. ही मधली संख्या 5 आहे, त्याच्या पुढची 6 आणि मागची किती झाली? 4. करा बेरीज यांची. हे 6 आणि 4 10 आणि 5 15 येते बेरीज, किंवा 4 आणि 5 9 आणि 6 15. आलं? मग मधली संख्या 5 मिळाली का आपल्याला? मग काय म्हणते? मधल्या संख्येचा वर्ग. किती सोपा प्रश्न आहे. मधल्या संख्येचा वर्ग. मधली संख्या काय? 5. ह्या 5चा वर्ग. उत्तर काय ते? 25. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक बी. मधली संख्या काय मिळाली आपल्याला? 25 मिळाली. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक बी. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 1632 ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा, मात्र या दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पाडून येत. काय म्हणते प्रश्न? 1632 ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या रूपातल्या अशी लिहायचे की याची फोड करायची. किती आहे? दोन संख्येचा गुणाकार असावा. किती असावा? 1632 असावा. बरोबर आहे. मात्र पुढे अट काय आहे? दोन्हीही संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नयेत. अवयव पडू नयेत. मग पहा, पहिला पर्याय काय आहे? 34 गुणिले 48. हे 34 गुणिले 48 गुणाकार करा. पण ह्याचा गुणाकार किती का येईना, पण काय आहे? एका संख्येचे आणखी अवयव पडून येत. मग ह्या 34चे अवयव पडते. 2 न जर घातलं तर 17. 48चे अवयव पडते. 2 न जर भाग घातलं तर 24 येते. म्हणजे दोन्ही संख्येचे अवयव पडू लागलेत. मग पर्याय 1 उत्तर येईल का? येणार नाही. एक संख्या अशी घ्यायची की त्याचे अवयव पडणार नाही. दुसरा पर्याय घ्या. 68 आणि 24. 68 आणि 24 दोघाचेही अवयव पडते. दोघालाही 2 न भाग जाते. 2 त्रिक 6, 2 चौक 8. ह्यालाही 2 न भाग जाते. 2 1 2 2 दोन्ही 4. म्हणजे 68 आणि 24 या दोन्ही संख्येचे अवयव पडतात. आपल्याला दोन्हीपैकी एक दोघाचा गुणाकार एवढा असेल, आपण केला नाही. सगळ्याचा गुणाकार करून बघत बसायला वेळ लागतो. आपल्याला काय म्हणते? एका संख्येचे आणखी अवयव. मी एक संख्या अशी घ्यायची की त्याचा अवयव पडणार नाही, म्हणजे ती मूळ संख्या असावी. ती काय असावी? मूळ संख्या असावी. मूळ संख्येचे अवयव पडत नाहीत, बाकी सर्वांचे अवयव पडतात. बरोबर आहे. मग दोघांचे अवयव पडतात. पर्याय बी येणार नाही. पर्याय सी घ्या. 17 आणि 96
या 96चे अवयव पडतात. 2 भाग जाते, 2 चोक 8, 1 उरला 2 8. पण 17 ही काय आहे? मूळ संख्या आहे, म्हणून 17चे अवयव पडत नाहीत. 17चे अवयव पडतात का? पडत नाहीत. 17ला 17नंच भाग घालावा लागतंय. एकतर 1 भाग जाते किंवा 17 ना अन्यथा कुठल्याच न. म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक सी 17 गुणिले 96. हे उत्तर येण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल? आता या 96चा आणि 17चा गुणाकार एवढा येते का बघायची. 1632 येत असेल तर उत्तर येते. अतिघाई संकटात नाही मी म्हणलो, पण येते गणित ह्याचं जर गुणाकार एवढा येणार गेला तर चुकते ते. 17 पाच्या 85, 17 6 102ला 2 हातचे 10, 17 9 153, 53 10 163. तर 1632 हे उत्तर येते गुणाकाराचे. या म्हणजे उत्तर आपलं काय आलं? पर्याय क्रमांक सी. आपण 32 आणि 51 ह्याही संख्या घेतल्या तर 32 आणि 51 दोघांचे अवयव पडतात. 32ला 2 भाग जाते, 51ला 3 भाग जाते. 32ला 2 भाग घातलं तर 16, 51ला 3 भाग घातलं तर 17. म्हणजे या दोघांचे अवयव पडतात. या 32चे अवयव काय आहेत? तिथं 2 आणखी भाग घातला 8 येते, 2 भाग घातले 4 येते, 2 भाग घातले 2 येते, 2 भाग घातले 1, म्हणजे 5 वेळेस 2 येते. आणि 51चे अवयव 17 मूळ संख्या आहे, 17 आणि 3 येतात. मग आपल्याला उत्तर काय? पर्याय क्रमांक सी 17 आणि 96 हे 2 हे उत्तर येईल. या दोघांचा गुणाकार 1632 आहे. आलं? कळालं? मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4 स्वाध्याय 2.4 मधील 4था प्रश्न काय आहे? 110 या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवाच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? काय म्हणतंय? 110 या संख्येच्या एकूण विभाजक, 110चे विभाजक करायचे आणि त्याचे मूळ अवयव पाडायचे आणि त्या दोघांची जे मूळ अवयवाची आणि विभाजकाची संख्या आहे ती कुणाची जास्त आहे हे आपल्याला पाहायचं आहे. विभाजकाची संख्या मूळ अवयवाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. मग अगोदर काय करू आपण? हे 110चे विभाजक पाडू. ही 110चा विभाजक काय? तो प्रत्येक संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या 1 आणि 110. त्याच्यानंतर 2 भाग जातो, 2 जर भाग घातला तर 55 येतं. 3 भाग जातो का? नाही. 4 भाग जातो का? 4 दुनी 8, 3 उरले नाही. 5 भाग जातो, 5 जर भाग घातलं तर काय येतं? 5 दुनी 10, 5 दुनी 10, म्हणजे 22 पंचे 10 उदर्शी 22 येतं 5 भाग घातलं तर. त्याच्यानंतर 6 भाग जाते का? नाही. 7 नाही. 8 9 10, 10 भाग जाते. 10 जर भाग घातला तर 11 येते भाग, म्हणजे 10 आणि 11, म्हणजे ही 110ची विभाजक काय झाली? 1, 2, 5, 10, 11, 22, 55 आणि 110. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. एकूण किती झाले? हे एकूण झाले 8. किती झाले? 8. आता आपल्याला या 110चे काय करायचे? मूळ अवयव पाडायचे. 2 भाग घाला, 2 पंचे 10, 1 उरला, 2 पंचे 10 55 आलं. परत 5 भाग घाला, 3 तर जात नाही, 5 1 5, 5 1 5, 11 आलं. 11 ही मूळ संख्या, 11ला 11नच भाग जाते, 11 1 11. मग 110चे अवयव काय आले हो? अवयव बरोबर 2 गुणिले 5 गुणिले 11, हे एकूण झाले 3. एकूण किती झाले? 3. प्रश्नामध्ये काय म्हणते आपल्याला? 110च्या विभाजकाची जी संख्या आहे ती मूळ अवयवापेक्षा कितीने जास्त आहे. मग मूळ अवयव किती आहेत? 3 आणि विभाजक किती आहेत? 8. म्हणजे हे 8 वजा 3 बरोबर 5. 5ने विभाजक जास्त आहेत. विभाजकांची संख्या जास्त आहे. विभाजकांची संख्या काय? 5ने जास्त आहे, कारण की विभाजक 8 मिळाले आणि मूळ अवयव 3 मिळाले, मग ती संख्या 5ने जास्त आहे. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक डी. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला.
आलं, कळालं का अवघड आहे? काहीच अवघड नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 स्वाध्याय 4.2 मधील प्रश्न 6वा आपल्यासाठी काय आहे? 6वा प्रश्न 60चे विभाजक आहेत. या 60चे विभाजक कोणकोणते इथे आपल्याला काढायचे. मग 60चे विभाजक काढा. 60चे विभाजक काढू. हे 60 बरोबर हे 1 60, 2 30, 3 जर घातला 20, 4 15, 5 12, म्हणजे 1चा आणि 60चा गुणाकार 60, 2चा आणि 30चा गुणाकार 60, 3चा आणि 20चा गुणाकार 20 त्रिक 60, ह्या 15चा आणि 4चा 15 चौक 60 आणि 12 गुणिले 5 12 पंचे 60. त्याच्यानंतर 6 हे 6चा आणि 10चा गुणाकार 6 10 60. 7 भाग जाते का? 6 गेला. 7 नाही. 8 जाते का? नाही. 9 नाही. 10 इथं आलेला आहे. मग 60चे विभाजक काय मिळाले आपल्याला? 60चे विभाजक बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6, 10, 12, 15, 20, 30, 60. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती येतं? कोणकोणते येते? 1 2 3 4 5 6. तर पर्यायात बघा 1 2 3 4. आता एवढं मोठं कुठं आहेत बाबा? हे पर्याय क्रमांक 3 दिसून राहिले. ही 1 2 3 4 5 6. इथं 1 आहे का? नाही. इथं 1 आहे का? नाही. इथं बी पर्याय क्रमांक 2 मध्ये बी 1 नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये इथंच आहे. 1 2 3 4 5 6 हे इथपर्यंत मिळाले. त्यानंतर 10 12 15 हे 10 12 15 20 हे 20, 30 आणि 60, 30 आणि 60. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक सी आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्यायचं. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. प्रश्न क्रमांक 7. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 7. 60चे मूळ अवयव आहेत. आता आपल्याला 60चे मूळ अवयव काढायचे. काय काढायचे? 60चे मूळ अवयव. मग आता इथं बघा आपण पर्यायहून जर पाहिलं तर बेदुनी 4 4 त्रिकम 12 12 पंचे 60. त्याच्यानंतर 4 पंचे 20 20 त्रिक 60 हे 60 येऊ लागलं आहे. मग बे पंचे 10 10 सक 60. 1 गुणिले 2 2 2 गुणिले 3 म्हणजे बेत्रिक 6 6 10 60. मग आपल्याला सगळ्याचा गुणाकार 60 उरला. मग आता ह्याचे अवयव मूळ अवयव म्हणते म्हणजे मूळ संख्या. आता या ठिकाणी हे जे 4 आहे या 4 मूळ संख्या आहे का? नाही. 4ला 2 गुणिले 2 आणखी 4चे अवयव पडतात. मग पर्याय क्रमांक बी येईल का? नाही. पर्याय क्रमांक डी का आहे? या 10चे आणखी अवयव पडतात 2 गुणिले 5. मग हाही डी येणार नाही. यात पर्याय क्रमांक सी 6चे अवयव पडतात 2 गुणिले 3 म्हणजे हाही येणार नाही. राहिला काय प्रश्न? पर्याय क्रमांक 1 का आहे? 60चे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 म्हणजे 2 3 5 या तिन्ही मूळ संख्या येतात. किंवा आपण 60चे काय करू? इथं मूळ अवयव पाडू किंवा सगळ्यात सोपं बेत्रिक 6 0 परत 2 भाग जाते. बे 1 बे 3 मधून 1 गेला 1 राहिले 10 झाले. बे पंचे 10 3 3च्या पाड्यात आहे 15 3 5 15 आणि 5 1 5. मग 60 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 म्हणजे हे झाले 60चे मूळ अवयव. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक ए. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलवरती तुम्हाला दररोज इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS सैनिकी स्कूल 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या लाईव्ह तासिका तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. लाईव्ह तासिका तुम्हाला पाहायला मिळतात. तर त्या दररोजच्या लाईव्ह तासिका करा. चला पुढचा प्रश्न. त्या लाईव्ह तासिका करण्यासाठी आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल
तर मी सुरुवातीलाही नंबर दिला तर आताही देतो 75 88 54 63 08. धनराज परगे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवरती कृपया फोन करू नका, फक्त मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. आम्ही तुम्हाला त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये मी ॲड करेन व दररोजचं तुम्ही लाईव्ह तासिका करू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, दररोज 97 सकाळी 5:40 वाजता एक तासिका असते, त्याच्यानंतर 7 वाजता एक तासिका असते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता स्वाध्यायाची तासिका असते. आलं लक्षात? चला मॅथ मराठी चॅनलवर दररोजचं 3, तसेच MTS BTSचे वेगळेच आहेत, स्कॉलरशिपचे वेगळेच आहेत. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 2 मोठ्या भावांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 770 आहे. त्यांच्या वयांची बेरीज किती पहा. 2 मोठ्या भावांचे वय, त्या दोघाचे जे वय आहेत त्यांचा गुणाकार दर्शवणारी संख्या कोणती आहे? 770 आहे. तर त्यांची बेरीज. मग आता त्या दोघाचे मोठ्या भावाचे प्रश्न बघा. 2 मोठ्या माणसांची, 2 मोठ्या माणसांची, दोन्ही काय आहेत? मोठे माणसं आहेत. तर तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, समजा 0 ते 14 वयोगटापर्यंत तो काय असतं, त्याला काय म्हणायचं आपण? बालक, हे माहिती असू द्या. आणि 1 ते 18 वयापर्यंत हे तो बालक असतो समजा. आणि 18च्या पुढे तो काय असतो, त्याला काय म्हणतात? तरुण म्हणतात. आणि मग 30-40च्या पुढं, 40-50च्या पुढं तो म्हातारा माणूस होतो. मग आता दोन्ही मोठी माणसं आहेत. मग काय करा, ह्या 770चे विभाजक पाडा. 770चे विभाजक पाडा. सगळ्यात सोपं काय येतील विभाजक? 1 770, 2 जर भाग घातलं तर 2×6, 1 उरला 17 झाले, 2×8 16, 1 उरला 2×5 10. म्हणजे एकाचं वय 1 वर्ष आणि एकाचं 770 असं होईल का? नाही. 2 मोठे माणसं म्हणजे 18च्या पुढेच त्यांचं वय असायला पाहिजे. किती? 18च्या पुढं 2 मोठी माणसं म्हणल्याच्या नंतर. त्याच्यानंतर 3 भाग जातो का? बेरीज 14 येते? नाही. 4 जातो का? 4 1 4, 3 उरलेच नाही. 5 जातो, 0 असल्यामुळं 5 तर जातोच. मग 5 काय होईल? 5 1 5, 2 उरले, 5 5 25, पुन्हा 2 उरले, 20 झाले, 5 चोक 20, 154. 5 आणि 154 येईल का? नाही. एक लहान बाळाचं, 5 वर्ष लहान बाळाचा 154 पर्यंत कोणी जगतच नाही. जास्त जगला तरी बी ती दोघाची जोडी लागते का? नाही. दोन्ही वय का 18पेक्षा पुढे आलं पाहिजेत. 7 भाग जातो. 7 भाग 8ला 7 1 7, 7 1 7 0, 7 110 जोडी बरोबर आहे का? नाही. त्याच्यानंतर 8 भाग जातो का? नाही. 9 भाग जातो का? नाही. 10 भाग जातो. 10 जर भाग घातलं 10 7 70, 7 उरले, 10 7 70. 11 जातो गुरुजी, 11 भाग जातो. 11 7 77 आणि 0, हे 10 77 आणि 11 70 आहेत का? दोन्ही मोठ्या माणसाची वय ही आहेत, 2 मोठ्या माणसाची. पण ही 10 आणि 11 मोठ्या माणसाची आहेत का? नाही. मग त्याच्यानंतर 12 भाग जातो का बघा? 13 जातो का बघा? 14 जातो का बघा? जातो. 14 1 14, 14 पंचे 70, 7 उरले, 14 पंचे 70. म्हणजे एकाचं वय 14 आणि एकाचं 55. ही जोडी लागेल का? लागणार नाही. त्याच्यानंतर 22 भाग जाते का बघा? 22 3 66, 11 उरले, कितीनं जातो? 22 जातो. 22 3 66. त्याच्यानंतर 22 भाग घातला तर 22 3 66, 11 उरले, 110 झाले, 22 पंचे 110. म्हणजे ही जोडी आपली, या दोघाचा गुणाकार 770 येतो. आणि 2 मोठ्या माणसांची वय आपल्याला काय मिळाली? 22 आणि 35. पुढं काय म्हणते? त्यांच्या वयाची बेरीज. म्हणजे हे 35 अधिक 22 करा बेरीज. 7 5 57 वर्ष. त्यांच्या वयाची बेरीज 57 वर्ष. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक ए. आलं? कळालं? ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे.
पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न क्रमांक 9 का आहे 32चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे. कशाचे? 32चे. एकदम सोपा प्रश्न आहे, अवघड काहीच नाही. त्याचे काय करायचे? मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया. प्रक्रिया शब्द म्हणले की आपल्याला वाटायचं वेगळंच, काय करायचे? काहीच नाही हो. त्याची प्रक्रिया म्हणजे पद्धत. पद्धत म्हणजे काय? मूळ अवयव काढायचं. 32चे मूळ अवयव काढायचं. काय अवघड आहे त्याच्यामध्ये? हे 32चे मूळ अवयव. बे एक उरला 12 झाले, बेसकम 12. परत 16 आलं, 2 भाग जाते, बे 8 16. परत 8ला 2 बे चोक 8. परत बे 2 4, बे 1 बे. म्हणजे या 32चे मूळ अवयव काय मिळाले? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. बे 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32. म्हणजे 5 वेळेस 2 गुणाकारामध्ये. का आहे 32चं? हे 1 2 3 4 5. 5 वेळेस हे 2 गुणाकारामध्ये. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक सी. पर्याय ए जर बघितलं तर 3 त्रिक 9, 9 2 18, 18 2 36. आपल्याला 32 पाहिजे. येतंय का? नाही. बे 2 4, 4 2 8, 8 चोक 32. पण या 4चे मूळ अवयव नाही. 4 हा मूळ अवयव का? नाही. 4चे पुन्हा अवयव पडतात, म्हणून गुणाकार 32 येऊ लागला. 4 2 8, 8 2 16, 16 2 32. पण हे होते का? नाही. परत हे 8 2 16, 16 2 32. पण हे 8चे अवयव पडतात आणखी कोणते? 2 गुणिले 2 गुणिले 2. बे 2 4, 4 2 8. म्हणजे हे होईल का? येईल का? उत्तर नाही. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 5 वेळेस असं गुणाकारामध्ये 2. उत्तर आपलं पर्याय क्रमांक सी येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो. घटक जर तुम्हाला समजला तर लसावी मसावी एवढा घटक कुठलाच सोपा नाही. आलं? चला तर लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा आणि आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न का आहे? 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज. पहा, 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज. आपल्याला या ठिकाणी 8चे गुणित काय करायचे? तर 8चे गुणित काढायचे. गुणिते म्हणजे पटीतील किंवा पाढ्यातील संख्या. मग 8च्या पहिल्या 4 गुणिताचे, 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज. मग 8चे गुणिते म्हणजेच काय? 8च्या पाढ्यातील पहिल्या, प्रश्न काय आहे? पहिल्या 4 संख्यांची बेरीज. 8चा पाढा 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 5 40, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 11 88, 8 12 96. हे असं पुढे जाणार आहे. आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणले? फक्त पहिल्या 4 म्हणले. ही 1 2 3 4 म्हणजे 8 16 24 आणि 32 यांची बेरीज म्हणले. करा बेरीज. 8 अधिक 16 अधिक 24 अधिक 32. पहा बेरीज कशी सोपीच करून दाखवतो तुम्हाला. काय करायचं? हे 32 आणि हे 8 या दोघाची बेरीज किती झाली हो? 40. आता हे 16 आणि 24 या दोघाची बेरीज करा. किती होते? 6 4 10 0 हाच्याला 1, 2 आणि 1 3 आणि हाच्या 1 4. म्हणजे 40 अधिक 40 बरोबर बेरीज किती आली? 80. तोंडी बेरीज येते 80. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी. बीला बीचं वर्तुळ काळा करा. पर्याय क्रमांक बी. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न एकदम सोपे आहेत. प्रश्न अवघड नाहीत. प्रश्न एकदम सोपे आहेत. चला हा शेवटचा प्रश्न नाही, आणखीन एक प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11. आपल्याला त्या प्रश्नाकडे जायचे. चला प्रश्न क्रमांक 11 काय आहे आपण अभ्यासूया.
प्रश्न का आहे, प्रश्न क्रमांक 11, 3 आणि 5 यांचे गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या. म्हणजे याच्यामध्ये काय, 3 आणि 5 यांची गुणिते म्हणजे 3 आणि 5च्या पाड्यात असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 3 आणि 5चे म्हणजे दोघांमध्ये समान असलेले किती गुणिते आहेत. गुणिते म्हणजे पाड्यातील संख्या. मग बघा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 3 11 33, 3 12 36. म्हणजे आपल्याला हे 100 पर्यंत लिहायचं आहे. 36 आणि 3 39 म्हणजे 14 त्रिकम 42, 15 त्रिक 45, 16 त्रिक 48, 17 त्रिक 51, 18 त्रिक 54, 19 त्रिक 57, 20 त्रिक 60, 21 त्रिक 63, 22 त्रिक 66, 23 त्रिक 69, 24 त्रिकम 72, 25 त्रिक 75, 26 त्रिक 78, 27 त्रिक 81, 28 त्रिक 84, 29 त्रिक 87, 30 त्रिक 90, 31 त्रिक 93 आणि 32 त्रिक 96, 33 त्रिक 99. हे 3चे झाले. आता 5चे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगणार आहे. आता काय करू आपण, हे 3चे झाले. आता इथं आपण 5चे पाहू. 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 11 5 55, 12 5 60, 13 5 65, 14 5 70, 15 5 75, 16 5 80, 17 5 85, 18 5 90, 19 5 95, 20 5 100. मग आता काय करायचं आहे, ह्या दोन्हीतले समान 5 आहे का इथं, नाही. 10 आहे का, नाही. 15 आहे का, हे 15, हे पहा 15. त्याच्यानंतर 20 आहे का, नाही. 25 आहे का, नाही. 30 आहे, हे का, हे 30. त्याच्यानंतर 35 आहे का इथं, नाही. 40 आहे का, नाही. 45, हे इथं 45 हो का. त्याच्यानंतर 50 नाही. 55 आहे का इथं, नाही. 60 असेल इथे, हो का, हे 60, हे 60. त्याच्यानंतर 65 आहे का, नाही. 70 आहे का, नाही. हे का, हे 75 आहे, हे काय 75 आहे. आलं. त्याच्यानंतर 80 नाही. 85 नाही. 90 आहे, हो का, इथं 90 आहे. मग हे काय झाले, तर किती आली संख्या ही, 1 2 3 4 5 6. किती मिळाले, 6. मग हे काय आलं, 6. तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस आपल्याला ह्या 5चे आणि 3चे गुणित विचारले. दोन्हीही काय आहेत, हे मूळ संख्या आहेत. कशा आहेत, 5 आणि 3 मूळ संख्या. मग या दोघाचा काय करा, गुणाकार करा. 5 त्रिक 15. मग 15च्या पाढ्यातील संख्या 100 पर्यंतच्या घ्या. 15च्या पाढ्यातील संख्या घ्या. आपल्याला 100 पर्यंत म्हणले, मग 100 पर्यंतच्या 15 1 15, 15 2 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 85. आलं. हो का, इथं 15 आहे, इथं 15 आहे, हे 30 30, 45, हे 15 1 15, 15 2 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 5 75, 15 6 90, हे 90 पर्यंत आलं. अशा पद्धतीनं ही गुणिते शोधून काढायची. आलं. 2 पेक्षा 3 4 संख्या दिल्या, तिन्ही जरी हे असतील तर मूळ संख्या असतील तिघाचा गुणाकार करायचा आणि हे करायचं. जर नसतील तर त्यांचा लसावी काढायचा. या 3चा आणि 5चा लसावी काढा. 15चा येतो, 3 1 3, 5ला भाग जात नाही, जसं तसं 5 1 5, म्हणजे 3 5 15. 15च्या पट्टीतील संख्या घ्या, तुमचं उत्तर निघून जाईल. 6 म्हणजे 6 संख्या आल्या, पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल. काय येईल, ये. या स्वाध्यायामध्ये 11 प्रश्न आहेत, पण मला एक प्रश्न थोडासा घ्यावा वाटला म्हणून मी या स्वाध्यायाच्या सुरुवातीला किंवा या घटकाच्या सुरुवातीला काही नमुना प्रश्न दिलेत. त्यातील हा प्रश्न घेतलेला आहे आणि हा शेवटचा प्रश्न आहे. या स्वाध्यायामध्ये 11, इथं स्वाध्याय संपला. हे नमुना प्रश्नामधला प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणती संख्या 316चा अवयव नाही. 316चा अवयव नाही.
म्हणजे 316चा विभाजक नाही. थोडक्यामध्ये मूळ अवयव दिले का नाही, विभाजक नाही. ही 1 316. त्याच्यानंतर 2, 2 जर भाग घातलं तर बे 1 बे, बे 5 10, बे 8 16, 158. 2 158. त्याच्यानंतर 3 भाग जाते का, जात नाही. 4 जाते का, 4 7 28 जातो. 4 जर भाग घातला तर 4 7 28. किती उरले, 3 उरले, 36 झाले. 4 36. 5 जातो का नाही, 6 नाही, 7 नाही. मग त्याच्यापेक्षा काय करा नसेल तर हे बघा, हा आहे का, आहे, नाही म्हणते म्हणजे हे उत्तर येईल का, ये नाही. 158 आहे का, आहे, इथं नाही. त्याच्यानंतर 1 आहे का, आहे, म्हणजे हे येणार नाही. उत्तर काय येईल, 8. 316ला 8 भाग जात नाही, बाकी उरते. भाग जाणं म्हणजे पूर्ण भाग घालावा लागतो. 8 चोक 32 जास्त होते. 8 त्रिक 24. 7 उरले, 76 झाले. 8 9 72. 4 बाकी उरले, पूर्ण भाग गेला नाही. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. 8 हा 316चा अवयव नाही. आलं लक्षात. चला या ठिकाणी थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. आणि काय करा विद्यार्थी मित्रांनो, त्याला प्रेस केल्यामुळं तुम्हाला काय होईल, दररोजचं जे आमचे नवोदय स्कॉलरशिप 8वी NMMS 8वी स्कॉलरशिपचे, 3री 4थी MTSB टेस्टची, 3री 4थी MTSB टेस्ट म्हणजे नवोदय आणि स्कॉलरशिपची पूर्वतयारीची तासिका, हे तुम्हाला दररोजचं लाईव्ह तासिका तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्हाला त्या तासिका करायच्या असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि पूर्ण आम्ही अभ्यासक्रम शिकवला जातो. 3ही विषय त्या ठिकाणी घेतले जातात. या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट स्वाध्याय. हॅव अ नाईस डे.